उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांनी देखील या मोर्चाला पाठिंबा दिला होता। राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा गिरगाव चौपाटीवरून निघणार होता। त्या राजू शेट्टी यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं। विनायक राऊत, हर्षवर्धन सपकाळ यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। थेट आपण गिरगाव चौपाटीवर जाऊयात। आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडे। निवृत्ती, गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघणार होता, मात्र आता नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तर गिरगाव चौपाटी या ठिकाणी देखील काही शेतकरी किंवा आंबा उत्पादक, काजू उत्पादक शेतकरी आहेत। नक्कीच निखिल, आपण पाहतोय की 2 वाजल्यापासून गिरगाव चौपाटी परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आणि ज्या गाड्या येतील या गाड्यांची कसून तपासणी जी आहे ती तपासणी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून केली जाते। कारण की बालभारती भवन ते जे लोकमान्य टिळक यांचा पुतळा आहे या ठिकाणी सर्व काजू उत्पादक आणि आंबा उत्पादक शेतकरी जमा होणार होते आणि इथून वर्षा निवासस्थानाकडे कूच करणार होते। परंतु याच ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो प्रत्येक चौकामध्ये लावण्यात आलेला आहे आणि सर्व वाहनांची कसून तपासणी जी आहे ती पोलिसांच्या माध्यमातून केली जाते। जर कोण आंदोलक आला तर आंदोलकाला थेट ताब्यात घेऊन आझाद मैदान या ठिकाणी सोडण्यात येत आहे। याच परिसरामध्ये स्वतः विनायक राऊत जे आहे ते या ठिकाणी होते आणि ते गनिमी कावा करत वर्षा निवासस्थानी दाखल होणार होते, परंतु त्या अगोदरच त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आणि आता आपण गिरगाव चौपाटीचा परिसर आपण पाहतोय की या ठिकाणी सर्व वाहनांची तपासणी, त्यासोबतच मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। गेल्या 15 ते 20 दिवसांपासून खरं तर या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, परंतु आयोजन करत असताना गिरगाव चौपाटी या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि आंबा उत्पादक आणि काजू उत्पादकांनी जमा व्हावं असं आव्हान जे आहे ते या सर्व नेत्यांच्या माध्यमातून केलं जात होतं। परंतु या ठिकाणी कोणी पोहोचू नये याची खबरदारी जी आहे ती खबरदारी पोलिसांच्या माध्यमातून घेतली जाते। त्यासोबतच या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असताना करडी नजर ठेवण्यासाठी ड्रोन देखील पोलिसांच्या माध्यमातून जे आहे ते ड्रोन देखील उडवला जातोय, कारण की कोणी या ठिकाणी आंदोलक पोहोचू नये आणि वर्षा निवासस्थानी जाऊ नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी जी आहे ती खबरदारी घेतली जाते। त्यासाठी पोलीस पथकं जी आहेत ती देखील या ठिकाणी तैनात आहेत, बॅरिकेटिंग देखील करण्यात आलेलं आहे, त्यासोबतच ड्रोनच्या माध्यमातून नजर देखील ठेवण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की काँग्रेसचे नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी पोचायला सुरुवात झालेली आहे, परंतु सर्वांनाच या ठिकाणाहून ताब्यात घेतलं जातंय आणि आझाद मैदानामध्ये सोडण्यात येते, कारण की पोलिसांची परवानगी जी आहे ती मोर्चाला नाहीये। सर्व वाहनांची देखील आपण पाहू शकतो की वाहनांची देखील तपासणी केली जाते आणि ते मोर्चासाठी जे आले असतील त्या सर्वांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया जी आहे ते पोलिसांच्या वतीनं 2 वाजल्यापासून केली जाते। आपण पाहू शकतो की जे पदाधिकारी मोर्चाला येणार होते आणि जे आले होते त्यांना देखील ताब्यात घेण्याची प्रक्रिया जी या ठिकाणी सुरू करण्यात आल्याचं पाहायला मिळतोय। आपण पाहू शकतो की काँग्रेसचे देखील पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी होत होते आणि या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। गेल्या 2 वाजल्यापासून संपूर्ण कसून तपासणी जी आहे ती या संपूर्ण गिरगाव चौपाटी परिसरामध्ये जे आहे ती परिसरामध्ये केली जाते आणि जे आंदोलक येत आहेत त्या आंदोलकांना ताब्यात घेऊन थेट आझाद मैदानामध्ये सोडलं जातंय। 15 ते 20 दिवसांपासून खरं तर नियोजन जे आहे राजू शेट्टी, महादेव जानकर, विनायक राऊत करत होते, परंतु परवानगी न मिळाल्यामुळं संपूर्ण पोलिसांची जी आहे ती आक्रमक भूमिका जी आहे ती भूमिका आपल्याला पाहायला मिळते की परवानगी नसताना या ठिकाणी आंदोलन करायला कोणालाही परवानगी नसल्यामुळे थेट पोलीस त्यांना जे आहे ते ताब्यात घेत आहेत। आता आपण पाहू शकतो की काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत, परंतु त्यांच्या गाडीची तपासणी करून आता पोलिसांकडून जे आहे ते आता त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांना थेट आता आझाद मैदानामध्ये सोडण्यात येणार आहे। आपण पाहू शकतो की काँग्रेसचे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। आणि नक्कीच निवृत्ती थोडंसं थांबवते।